विषयांतर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण यापूर्वीच भगवद्गीतेचे पहिले 11 अध्याय आणि त्यांचा सारांश अतिशय सविस्तरपणे कव्हर केला आहे. हां, नक्कीच. आणि 11वा अध्याय म्हणजे जिथे ते भव्य विश्वरूप दर्शन घडले, तो खरोखरच अवाढव्य आणि थोडा भारावून टाकणारा अनुभव होता. अगदी खरंय. तो अनुभव मानवी कल्पनेच्या खूप पलीकडचा होता. हो, आणि एका सामान्य माणसाची अशी अवस्था झाल्यानंतर तिथून पुढे शांततेकडे जाणारा मार्ग कसा असू शकतो, हे आता आपल्याला पाहायचे आहे. आता आपण थेट 12व्या अध्यायाकडे वळत आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण भगवद्गीतेच्या या 12व्या अध्यायावर म्हणजेच भक्तियोग यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहोत. यातील ज्या 20 श्लोकांमध्ये दडलेली शिकवण आहे आणि जे व्यावहारिक धडे आहेत ते सविस्तरपणे समजून घेणे हाच आजच्या या सविस्तर चर्चेचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तरपणे उलगडून पाहूया. नक्कीच. जर आपण पाहिलं तर 11वा अध्याय आणि 12वा अध्याय यांच्यातील हा जो बदल आहे ना, तो खूपच लक्षणीय आहे. विश्वरूप दर्शनाच्या त्या प्रचंड आणि काहीशा भयावह अनुभवानंतर अर्जुनाला आणि एक प्रकारे आपल्यालाही एका स्थिरतेची, एका आश्वासक आधाराची खूप गरज असते. बरोबर. आणि 12वा अध्याय आकाराने खूप लहान आहे. यात फक्त 20 श्लोक आहेत, पण त्याची खोली खऱ्या अर्थाने अथांग आहे. हा अध्याय आपल्याला पुन्हा एकदा एका शांत, अंतर्मुख करणाऱ्या आणि मानवी भावभावनांना समजून घेणाऱ्या प्रवासावर घेऊन जातो. म्हणजे भक्तियोग हा केवळ एक मार्ग नाहीये. नाही, अजिबात नाही. ती मानवी मनाला एका सर्वोच्च आणि शुद्ध अवस्थेपर्यंत पोहोचवण्याची एक अत्यंत सुंदर प्रक्रिया आहे. हां, या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या एका अत्यंत थेट आणि व्यावहारिक प्रश्नाने होते. तो विचारतो की भक्तीच्या 2 मार्गांपैकी खऱ्या अर्थाने योगी कोण आहे? हो, तो प्रश्न खूपच प्रॅक्टिकल आहे. कारण एकीकडे ते भक्त आहेत जे सगुण ईश्वराची म्हणजे एका साकार रूपाची निरंतर भक्ती करतात, ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकतो, ज्यांचे रूप मनात साठवू शकतो, अशा ईश्वराची पूजा करणारे. आणि दुसरीकडे ते आहेत जे अव्यक्त, अविनाशी आणि निराकार परब्रह्माचे ध्यान करतात. तर यावर भगवद्गीतेत नेमका कोणता मार्ग सुचवला आहे? भगवंतांनी यावर दिलेले उत्तर अत्यंत स्पष्ट आणि मानवी मानसशास्त्राला धरून आहे. ते म्हणतात की हे दोन्ही मार्ग एकाच अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवतात. जे लोक आपल्या सर्व इंद्रियांवर संयम ठेवतात, सर्वत्र समभाव ठेवतात आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची भावना मनात बाळगतात, ते शेवटी त्या अव्यक्त निराकार ब्रह्मालाच प्राप्त करतात. पण इथे एक अतिशय महत्त्वाची अडचण त्यांनी स्वतः मान्य केली आहे. मानवासारख्या देहधारी जीवांसाठी, ज्यांच्याकडे भौतिक शरीर आहे, भावना आहेत, त्यांच्यासाठी निराकार किंवा अव्यक्त गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं अत्यंत कठीण असते. साहजिकच आहे. मानवी मन नेहमीच अशा गोष्टी शोधते ज्याला तो स्पर्श करू शकेल, पाहू शकेल किंवा ज्याच्याशी तो भावनिकरित्या जोडू शकेल. त्यामुळे एखाद्या अमूर्त, निराकार कल्पनेवर पूर्ण प्रेम करणे हे मानवी स्वभावाच्या थोडे विरुद्ध जाते. म्हणजे जर आपण असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीला वाऱ्याशी भावनिक नाते जोडायला सांगितले तर ते खूपच कठीण जाईल. हो, नक्कीच कठीण जाईल. पण त्याच वाऱ्याने हलणाऱ्या झाडाशी नाते जोडणे खूप सोपे जाते. सगुण भक्ती ही त्या झाडासारखी आहे, जिथे मानवी मनाला एक आधार मिळतो. असाच ह्याचा अर्थ होतो का? हे अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. सगुण भक्तीमध्ये मन एका विशिष्ट रूपावर किंवा गुणांवर केंद्रित करणे सोपे जाते. निराकार मार्गात शारीरिक आणि मानसिक क्लेश थोडे जास्त आहेत, कारण तिथे मनाला पकडून ठेवण्यासाठी कोणताही स्थूल आधार नसतो. बरोबर. त्यामुळेच पूर्ण श्रद्धेने, एकाग्रतेने आणि प्रेमाने सगुण रूपाची भक्ती करणे हाच सर्वोत्तम आणि मानवी मर्यादेत राहून सर्वात सुलभ मार्ग मानला गेला आहे. सगुण रूपाशी आपण आपलेपणाने बोलू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. भगवंत स्पष्ट करतात की जे लोक आपले मन ईश्वरावर एकाग्र करून अत्यंत श्रद्धेने भक्ती करतात ते सर्वोत्तम योगी आहेत. आता या अध्यायातील 6 ते 12 श्लोकांकडे वळताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे भगवद्गीतेचा दृष्टिकोन किती सर्वसमावेशक आहे. म्हणजे किती लवचिक आहे हा अध्याय. हो, त्यात एक प्रकारची स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिली आहे. हो, जर एखाद्या व्यक्तीला मन पूर्णपणे ईश्वरावर केंद्रित करणे शक्य नसेल तर लगेच दुसरा पर्याय दिला आहे. ही आध्यात्मिक प्रगतीची एक प्रकारची उतरंडच दिसते. अगदी बरोबर.
इथे ईश्वराने मानवी मनाची चंचलता आणि आपल्या मर्यादा ओळखून एक अतिशय व्यावहारिक रचना केली आहे. सर्वात पहिला आणि सर्वोच्च पर्याय म्हणजे आपले मन आणि बुद्धी पूर्णपणे सर्वोच्च तत्वावर केंद्रित करणे. पण मन मुळातच खूप चंचल असते. अगदी खरंय. एकाग्रता टिकवणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणूनच दुसरा टप्पा सांगितला आहे, ज्याला अभ्यास योग म्हणतात. अभ्यास योग. म्हणजे सतत सराव करणे. हो. मन जेव्हा जेव्हा भरकटेल तेव्हा तेव्हा त्याला जाणीवपूर्वक परत आणण्याचा सराव करणे. आजच्या भाषेत सांगायचे तर आपण ज्याला माइंडफुलनेस म्हणतो तोच हा प्रकार आहे. एकाग्रतेचा हा स्नायू आपल्याला सरावाने बळकट करावा लागतो. पण समजा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य इतकं धावपळीचं आहे की हा सततचा सरावही करणं त्याला जमत नसेल, मन वारंवार परत आणण्याचा प्रयत्न करणंही खूप कठीण वाटत असेल, तर त्यांच्यासाठीही गीतेने काही उपाय सांगितला आहे का? हो, नक्कीच. त्याहूनही अधिक सोपा मार्ग म्हणजे तिसरा टप्पा, निष्काम कर्म. आपली सर्व कर्म समर्पित भावनेने करणे. जे काही काम आपण करत आहोत ते केवळ स्वतःसाठी नाही, तर एका सर्वोच्च शक्तीसाठी करत आहोत, अशी भावना ठेवणे. याने काय होते तर कर्माचे ओझे कमी होते. मी हे करत आहे हा जो अहंकार असतो ना, तो गळून पडतो. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणण्यासाठी जिथे कधीकधी समर्पित भावनेने काम करणेही अवघड जाते, तिथे आणखी काही सोपी पद्धत आहे का? कारण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे सतत लक्षात ठेवणं कठीण आहे. यासाठीच सर्वात महत्वाचा आणि सर्वांसाठी शक्य असलेला चौथा पर्याय येतो, ज्याला आपण कर्मफळत्याग म्हणतो. फळाची अपेक्षा सोडून देणे. फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवून फळाची आसक्ती सोडणे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? 12व्या श्लोकात या सर्व पर्यायांची तुलना केली आहे आणि तिथेच या अध्यायातील सर्वात मोठा धडा मिळतो. भगवंत म्हणतात की अज्ञानयुक्त अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफळत्याग श्रेष्ठ आहे. म्हणजे फळाची अपेक्षा सोडणे हे सर्वात वरच्या पातळीवर ठेवले आहे. हो, कारण फळाची अपेक्षा सोडल्याने त्वरित शांतता मिळते. हा श्लोक एका मोठ्या मानसिक समस्येवर थेट आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगतो. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर आजच्या डिटॅचमेंट किंवा अलिप्ततेच्या संकल्पनेशी हे खूप जवळून जोडलेलं आहे. जर आपण एखाद्या खेळाडूचं उदाहरण घेतले तर त्याने फक्त आपला खेळ आणि सरावावर लक्ष केंद्रित करावे. जर तो सतत स्कोरबोर्डकडे पाहत राहिला तर त्याचा ताण वाढतो आणि खेळावरचा फोकस उडतो. स्कोरबोर्डकडे न पाहता फक्त खेळावर लक्ष केंद्रित केल्यानेच उत्तम कामगिरी होते. हाच तो कर्मफळ त्याग आहे का? याहून अधिक स्पष्टीकरण असूच शकत नाही. एकदम अचूक उदाहरण आहे. आजच्या काळात आपण ताणतणाव आणि नैराश्याबद्दल सतत ऐकतो. यामागचं मुख्य कारण हेच आहे की लोक परिणामांबद्दल सतत विचार करत असतात. माझे काय होईल किंवा मला यश मिळेल का? हो, आणि माझ्या या कामाला लोक काय म्हणतील, हे सगळे फळाच्या अपेक्षांचेच प्रकार आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती निकालाची चिंता सोडून देते तेव्हा ती खऱ्या अर्थाने वर्तमानात जगू लागते. कर्मफळ त्याग याचा अर्थ काम न करणे असा अजिबात होत नाही. बरोबर, तो आळशीपणा नाहीये. नाही, तर त्या कामातून मिळणाऱ्या परिणामांचे मानसिक ओझे फेकून देणे असा होतो. यामुळे कामाची गुणवत्ता अनेक पटींनी सुधारते, कारण मन पूर्णपणे त्या प्रक्रियेत गुंतलेले असते. आणि हीच खरी भक्ती आहे. आता इथे विषय अधिकच रंजक होतो. जर निकालाची चिंता सोडल्याने इतकी मोठी शांतता मिळत असेल तर ती शांतता प्राप्त केलेली व्यक्ती वागते कशी? त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसे असते? ह्या अध्यायाच्या पुढच्या भागात म्हणजे 13 ते 19 श्लोकांमध्ये खऱ्या भक्ताची काही विशिष्ट लक्षणे सांगितली आहेत. एक चांगली व्यक्ती कशी असावी याची एक स्पष्ट चेकलिस्टच इथे दिली आहे. इथे ईश्वराने स्पष्ट केले आहे की त्यांना कोणता भक्त प्रिय आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात कुठेही बाह्य दिखावा, कर्मकांडे किंवा तासनतास डोळे मिटून बसण्याचा उल्लेख नाहीये. हो, म्हणजे बाह्य आचरणापेक्षा अंतर्गत स्थितीवर भर दिलाय. अगदी बरोबर. इथे संपूर्ण भर माणसाच्या स्वभावावर, त्याच्या मानसिक स्थितीवर आणि त्याच्या चारित्र्यावर दिला आहे. एक चांगला माणूस कसा असावा याची ही एक उत्तम रूपरेषा आहे. मग ही लक्षणे नेमकी कोणती आहेत? आपण जर पहिल्या लक्षणापासून सुरुवात केली तर समानता आणि समतोल याचा उल्लेख येतो. सुख आणि दुःख, मित्र आणि शत्रू, मान आणि अपमान या द्वंद्वांमध्ये समान राहणारा. पण आजच्या जगात जिथे स्पर्धा इतकी तीव्र आहे तिथे हा समतोल राखणं खरोखर कसं शक्य आहे?
हेच तर सर्वात मोठे आव्हान आहे आणि भक्तीची पहिली कसोटी आहे, समानता आणि समतोल. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने एका महत्त्वाच्या प्रकल्पावर महिनोन्महिने काम केले आहे आणि तो प्रकल्प अचानक रद्द झाला किंवा अपयशी ठरला. तर सामान्य माणूस पूर्णपणे कोलमडून जाईल. नक्कीच, तो नैराश्यात जाईल. पण ज्याने भक्तियोग समजून घेतला आहे, तो माणूस या अपयशालाही तितक्याच स्थिरतेने सामोरा जाईल, जितक्या स्थिरतेने तो यशाला सामोरा गेला असता. तो विचार करेल की माझे काम कर्म करणे होते, फळ माझ्या हातात नाही. ही मानसिक स्थिरता त्याला तुटण्यापासून वाचवते. कुणी अपमान केला तर राग न येणे किंवा कुणी स्तुती केली तर अहंकार न सुखावणे, ही एक प्रचंड मोठी आंतरिक ताकद आहे. थंडी आणि उष्णता यांसारख्या नैसर्गिक बदलांप्रमाणेच जीवनातील सुखदुःखे येतात आणि जातात, हे जाणणे म्हणजेच समतोल राखणे. हे समजायला जितके सोपे आहे, आचरणात आणायला तितकेच कठीण आहे. कारण मानवी अहंकार नेहमीच मध्ये येतो. मी हे केले किंवा मला याचे श्रेय मिळालेच पाहिजे, ही भावना सतत असते. म्हणूनच दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य गीतेत सांगितले आहे, अहंकार शून्यता. ज्याच्या मनात मी आणि माझे या भावना नाहीत, जो स्वतःला कर्ता मानत नाही. आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा कोणत्याही सांघिक कामात आपण पाहतो की श्रेयासाठी नेहमीच चढाओढ असते. सतत स्पर्धा चालू असते. गतीत आनंदी होता, द्वेषरहित आणि करुणा असलेला माणूस हा खऱ्या अर्थाने एक श्रेष्ठ भक्त मानला गेला आहे. या लक्षणांमधील 15वा श्लोक खूपच डोळे उघडणारा आहे. तिथे भावनिक नियंत्रणाबद्दल बोलले आहे, ज्याच्यामुळे जगाला कोणताही त्रास होत नाही आणि जो स्वतः जगातील गोष्टींमुळे त्रस्त होत नाही. हां, खरोखरच या संपूर्ण अध्यायातील एक मास्टरस्ट्रोक आहे. आजच्या सोशल मीडियाच्या आणि सततच्या ब्रेकिंग न्यूजच्या काळात ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. आज आपण पाहतो की लोक सतत इतरांच्या मतांमुळे, जगातील घटनांमुळे किंवा अगदी एखाद्या छोट्याशा कमेंटमुळेही अत्यंत त्रस्त होतात. क्षणात त्यांचा मानसिक समतोल बिघडतो. हो, आणि दुसरीकडे आपण स्वतः असे काहीतरी बोलतो, वागतो किंवा सोशल मीडियावर पोस्ट करतो, ज्यामुळे इतर लोक त्रस्त होतात. समाजात एक प्रकारची उद्विग्नता निर्माण होते. म्हणजे आपण सतत एका भावनिक रोलर कोस्टरवर असतो. बाह्य परिस्थिती आपल्याला सतत नियंत्रित करत असते. अगदी तसंच. आणि खरा योगी तोच आहे, ज्याने यातून स्वतःला मुक्त केलेले असते. तो हर्ष म्हणजे अतिआनंद, क्रोध, भीती आणि चिंता यांपासून पूर्णपणे मुक्त असतो. त्याचे मन एका शांत तळ्यासारखे असते. बाहेरून कितीही खडे पडले, कितीही अफवा, टीका किंवा स्तुती आली, तरी त्याच्या मनाची मूळ शांतता भंग पावत नाही. तो जगाला त्रास देत नाही आणि जगातील कोलाहलामुळे स्वतः त्रस्त होत नाही. ही भावनिक बुद्धिमत्तेची सर्वोच्च अवस्था आहे. हे खरोखरच खूप खोल आहे. यासोबतच समाधान हा गुणही सांगितला आहे. कशाची अपेक्षा नसलेला, शुद्ध मनाचा आणि जे काही मिळेल त्यात पूर्णपणे समाधानी राहणारा. आजच्या काळात जिथे आपण सतत आणखी पाहिजे या मानसिकतेत जगतो, एका प्रकारच्या ग्राहकवादाच्या जाळ्यात अडकलेलो असतो, तिथे हा गुण खूप महत्वाचा ठरतो. स्थिर बुद्धीचा व्यक्ती तो आहे ज्याने अवास्तव इच्छा आणि कर्माच्या फळांचा त्याग केला आहे. पण याचा अर्थ असा नाही ना की त्याने प्रगती करणे थांबवले आहे. नाही, अजिबात नाही. याचा अर्थ तो निष्क्रिय झाला आहे असा होत नाही. तो आपले काम पूर्ण क्षमतेने करतो, पण तो बाह्य गोष्टींवर आपल्या आनंदासाठी अवलंबून नसतो. जेव्हा अहंकार नसतो तेव्हा अवास्तव अपेक्षा नसतात. जेव्हा अपेक्षा नसतात तेव्हा निराशा किंवा क्रोध नसतो. हे सर्व गुण एकत्र येऊन एक उत्तम मानवाची निर्मिती करतात. खरंय. भक्तियोग हा केवळ ईश्वराप्रती प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग नाही, तर तो स्वतःला आतून शुद्ध करण्याचा आणि एक उच्च दर्जाचा माणूस बनण्याचा मार्ग आहे. या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होते की भक्तियोग म्हणजे केवळ काही विशिष्ट विधी, मंदिरात जाणे किंवा पूजापाठ करणे एवढेच मर्यादित नाही. ती एक जगण्याची पद्धत आहे. यात स्वतःचे एक उत्तम चारित्र्य निर्माण करणे, कोणत्याही परिस्थितीला शांतपणे सामोरे जाणे आणि फळाची आसक्ती सोडून देणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आणि या अध्यायाचा समारोप म्हणजेच 20वा श्लोक अत्यंत मार्मिक आहे. या शेवटच्या श्लोकात एक ठोस आश्वासन दिले आहे. भगवंत म्हणतात की जे लोक हे अमृततुल्य धर्म म्हणजे जे ज्ञान आणि आचरणाचे नियम आपण आता पाहिले ते पूर्ण श्रद्धेने आचरणात आणतात आणि ईश्वरालाच आपले अंतिम ध्येय मानतात, ते भक्त ईश्वराला सर्वात प्रिय असतात. इथे अमृततुल्य धर्म हा शब्दप्रयोग खूप सुंदर आहे.
हो, कारण हे विचार केवळ ऐकण्यासाठी किंवा बौद्धिक चर्चेसाठी नाहीत, तर ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्यासाठी आहेत. हे नियम जीवनाला खऱ्या अर्थाने अमृतत्व प्राप्त करून देतात, कारण ते मानवाला जन्म-मृत्यूच्या आणि सुखदुःखाच्या फेऱ्यातून मानसिकदृष्ट्या मुक्त करतात. जर आपण या संपूर्ण अध्यायाचा सारांश काढायचा ठरवला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ईश्वराचे निराकार रूप समजायला कठीण असल्याने सगुण भक्ती सोपी आहे हे आपण सुरुवातीला पाहिले. बरोबर. पण त्या भक्तीमध्येही जर मन एकाग्र होत नसेल तर सरावाचा मार्ग आहे. सराव जमत नसेल तर निष्काम कर्म आहे, आणि तेही जमत नसेल तर सर्वात प्रभावी असा कर्मफळ त्याग आहे. अगदी बरोबर. आणि शेवटी एका भक्ताने जीवनात द्वेषरहित, शांत, समतोल आणि निरहंकारी कसे असावे याचा एक उत्कृष्ट मापदंड या अध्यायात दिला आहे. आणि या ज्ञानाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की हे आपल्याला कोणत्याही एका चौकटीत अडकवत नाही. सर्वांसाठी एकच नियम नाही. ते आपल्याला स्वतःच्या गतीने, स्वतःच्या पात्रतेनुसार आणि क्षमतेनुसार आध्यात्मिक प्रगती करण्याची पूर्ण मुभा देते. चर्चा संपवताना हा विचार मनात नक्कीच येतो की असा विचार करा, जेव्हा आपण परिणामांच्या चिंतेतून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा आपण आपल्या कामात अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो का? हा कर्मफळ त्यागच आपल्याला खरी मुक्ती देतो का? यावर आपल्या श्रोत्यांनी नक्की विचार करायला हवा. आपण जे काही काम करत आहोत त्यात जर हे काम केल्यावर मला काय मिळेल हा विचार काढून टाकला तर त्या कामाचा आनंद किती पटींनी वाढेल याचा अनुभव घेणं खरोखरच अद्भुत असेल. नक्कीच. ही चर्चा इथेच संपत नाही. भगवद्गीतेचा हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. पुढील अध्याय आणि त्यातील शिकवण व धड्यांसाठी आमचं सोबत जोडलेले रहा. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट अध्याय अँड लर्निंग अँड लेसन्स.